चढाई करताना पाहायला मिळते. डू ऑर डायची चढाई आहे, इथे पॉईंट आणावे लागेल. बोनस ऑफ आहे आणि घाई केली जाते. गरज नसताना जर्सी क्रमांक 7चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश खट्टर याच्याकडनं चुकी होताना पाहायला मिळते. थोडंसं मैदानामध्ये पाहिली, इकडे देखील थर्ड रेड चालू झाली आहे युवा पलटणची. जर्सी क्रमांक 4 मध्ये चढाई करताना पाहायला मिळतो वैभव रबाडे आणि या ठिकाणी ONGCच्या खेळाडूने अप्रतिम पकड होताना पाहायला मिळते आहे. खेळाडू बाद होताना पाहायला भेटेल. जर्सी क्रमांक 15 मध्ये आपण पाहिलं तर संजय यांनी अप्रतिम खेळाडूला ब्लॉक केल्यानंतर इथे आणखीन एक पॉईंट आपल्याला ONGCच्या खात्यामध्ये पाहायला भेटेल. ONGC 6 आणि युवा पलटण 2. काय म्हणाल सर? सामना एकतर्फी होणार नाही यात काही शंका नाही आहे, परंतु वैभव रबाडेचं मैदानावरती असणं देखील फार गरजेचं आहे. वैभव रबाडे एकमेव अस्त्र आहे आता युवा पलटण माफ करा ISPL संघाकडे. पुन्हा चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतं पलटण या संघाकडनं शिवम गोरडे चढाई करताना पाहायला मिळतोय. ब्लॉक करण्याचा प्रयत्न अप्रतिम ब्लॉक केलाय. जर्सी क्रमांक 15 संजय याच्याकडनं संजय पाहायला मिळतं. सपोर्ट देखील तितका चांगला पाहायला मिळतोय. आज आक्रमक खेळ करणार ONGC, करावे लागणार सर. जर उद्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी टिकायचं आहे ना तर तसा खेळ करावे लागणार आहे. 1 नंबरचा चढाईसाठी गेलेला विजय मलिक नावातच विजय आहे, परंतु आज विजय देखील मिळवणं गरजेचं असणार आहे या खेळाडूसाठी. विजयला केवळ नाव विजय ठेवून चालणार नाही, आज तेवढीच धमाकेदार कामगिरी करावी लागणार आहे. 1 नंबरची जर्सी पण प्रदान केलेली आहे. 1 नंबरचा खेळ करावा लागेल. हँड टचचा मागणी आहे, पंचांनी मागणी फेटाळली. आज या स्पर्धेकरता सुपेसर तब्बल 12 कॅमेरे लागलेले आहेत. 12 कॅमेऱ्याच्या निदर्शनामधून कोणताही गुण चुकणार नाही आहे. जरी रिव्ह्यू घेतला तरी अपील तुमची त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. संदीप यांच्याकडनं चुकी झाली. डॅशचे खेळाडू होते आणि पकडण्याचा प्रयत्न देखील त्यांच्याकडनं केला गेला. जर्सी क्रमांक 10 साठी चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळतोय. हनुमान उडी, अप्रतिम टॅकल, दोन्ही पाय पकडले जात आहेत, हवेत देखील उडवलं जात आहे. जम्प करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी सध्या मुंबईत सुरू आहे शिर्डीची पदयात्रा आणि जर्सी क्रमांक 10 मध्ये अंकित राणा करतोय हवाई यात्रा. पण तो आऊट झालाय. हवेत उडाला जरूर, पण लगेच पाय खेचल्याने खाली ओढला त्या खेळाडूला. खेळ तुम्हाला उंचावण्याची गरज आहे. आणि पुन्हा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ISPL विरुद्ध ONGC. ISPL 4 तर ONGC 12 असा सामना पाहायला मिळतोय. आज आमचे प्रेक्षक देखील थोडेसे थांबलेत. आज प्रेक्षक कमेंट करत नाहीत. प्रेक्षक कमेंट करा प्लीज या स्पर्धेबद्दल. स्पर्धा कशी वाटली, कुठून तुम्ही स्पर्धा पाहता, या सर्व गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. तर आम्ही आयोजन समितीच्या माध्यमातून सर्व गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो. कमेंट करा कुठून स्पर्धा पाहताय, स्पर्धा कशी वाटली आहे. आमच्या त्याचबरोबर समालोचन कक्षामधून जे समालोचन केलं जात आहे ते आपल्याला कसं वाटलं आहे, या संपूर्ण स्पर्धेबद्दल तुम्ही देखील आम्हाला माहिती द्या प्रेक्षक वर्ग. तर आमची ऊर्जा वाढेल या स्पर्धेच्या माध्यमातून. चंदगड वरून बघतोय कोल्हापूरचा आणखीन एक माणूस पाहायला मिळतोय. आणखीन एक प्रेक्षक पाहायला मिळतोय आपल्याला. विशाल पाटील मुरबाड. हो काय जबरदस्त डुबकी आहे, कमालीची डुबकी पाहायला मिळाली ती नीरज मिसाळकडून. हा रायगडचा टायगर चालतोय. गेले 2 दिवस उत्तम खेळ केला या खेळाडूने. डुबकी मारल्याने तसा सुर करणं निघून गेला मध्य लाईनीवरती आणि एक पॉइंट चालावं लागेल नीरज मिसाळला आजच्या सामन्यामध्ये. भारतीय फेडरेशन ऑफ इंडिया त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आपण पाहतोय नेत्रदीपक असं आयोजन असणारी ही अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 तिसरी सायंकाळ तिसरी लढत चालली आहे ONGC आणि ISPL यांच्या दरम्यानची. या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी नुकतंच ज्यांचं आगमन होत आहे ते सन्मान्य संजीवजी शर्लेकर, कार्याध्यक्ष बँक ऑफ इंडिया कर्मचारी सेना, त्याचबरोबर सन्मान्य अजयजी सावंत, सरचिटणीस बँक ऑफ इंडिया क्रेडिट सोसायटीचे चेअरमन, त्याचबरोबर स्थानीय लोकाधिकार समितीचे असणारे सन्मान्य सरचिटणीस सन्मान्य श्रीकृष्णजी शिवाळे, सरचिटणीस बँक ऑफ इंडिया कर्मचारी सेना, त्याचबरोबर चेअरमन क्रेडिट सोसायटी, या सर्व मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत. बँक ऑफ इंडिया जे आपले मुख्य प्रायोजक आहेत. त्याचबरोबर या सोहळ्याच्या निमित्तानं पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सन्मान्य प्रवीणजी चाफले, कार्यालय अधीक्षक पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई, त्याचबरोबर सन्मान्य दिनेशजी लाड, कार्यालय अधीक्षक पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई
या दोन मान्यवरांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. यांचं देखील आपण बंड्या मारुतीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आदरणीय पंकजी देशमुख सर, PRO चीफ मॅनेजर बँक ऑफ इंडिया, त्याचबरोबर ते कबड्डीचे असणारे माजी राष्ट्रीय खेळाडू आहेत, फुटबॉलचे देखील युनिव्हर्सिटी प्लेयर आहेत, त्यांचं देखील आपण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहोत. कारण पंकजी देशमुख सर आणि बँक ऑफ इंडिया यांचं नातं बंड्या मारुतीसाठी खूप महत्त्वाचं आहे. या स्पर्धेच्या आपण आयोजनात विशेष सहकार्य आपल्या बँक ऑफ इंडियाचं आहे आणि त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तितके थोडे आहेत. थँक्यू. ओ टू कॉम बॉक्स. नक्कीच पुन्हा एकदा जुडले गेलेत आम्ही आपल्यापर्यंत. ONGC 13 आणि युवा पलटण 7. जर्सी क्रमांक आपल्याला नीरज मिसाळ चढाईसाठी आहे. नीरज मिसाळकडे प्रचंड टॅलेंट आहे, परंतु त्या टॅलेंटनुसार खेळावं लागणार आहे. जंप केली होती परंतु थांबवलंय. दोन्ही पायात उत्तमरित्या झकडवलं गेलं नीरज मिसाळला. ONGC टीमकडून चढाईसाठी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटेल विजय मलिक, जर्सी क्रमांक 1. विजय मलिकला आज सूर गवसलाय. ज्या पद्धतीनं त्याला खेळायचं होतं तसाच पद्धतीचा खेळ आज तो करताना दिसतोय. आज धीमा देखील खेळ केलेला आहे. एक गुण मिळवलेला आहे विजय मलिकने. टच केल्यानंतर कुठलं सेलिब्रेशनच झालं नाही त्या ठिकाणी सर. मारला खेळाडू आहे तो, त्याला कल्पना आहे की हा सामना मी एकतर्फा घेऊन जाऊ शकतो, परंतु एवढं ॲडव्हान्स टॅकल आणि प्राइस देखील सफल झाला. केरळचा संघ या ठिकाणी खेळत मंडळाच्या असणाऱ्या मुंबई शहराच्या खेळाडू, रेल्वेच्या राष्ट्रीय खेळाडू आणि शिवछत्रपती अवॉर्डी लता पांचाळ मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. खूप खूप स्वागत आहे लता पांचाळ मॅडम. SPL विरुद्ध ONGC असा सामना आहे. तब्बल 9 गुणांची आघाडी आहे या क्षणाला ONGC संघाकडे. अंकित दरम्यान चढाईसाठी येतोय. अंकितला अडवणं, अंकितला थांबवणं सोपं नसणार आहे ISPL संघासाठी. 4च्या डिफेन्समध्ये अंकित आहे. निदान दिशा ओलांडून पुन्हा एकदा भूषण केळेसकर देखील पाहतायत दापोलीवरनं मॅच. धन्यवाद भूषण केळेसकर सर, आपल्या देखील विशेष आम्ही आभार व्यक्त करतो. मंडळाचं सुंदर नियोजन आणि इथे सुवर्ण संधी असणार या डुअर डाय चढाईमध्ये. जर का ONGC संघाच्या या खेळाडूला थांबवलं, अंकितला थांबवलं तर नक्कीच, आणि थांबवलं गेलंय देखील अंकितला. अंकित राणा आपल्याला पाहायला मिळतोय. राणाजी गाणं ऐकलंय कधी तुम्ही? राणाजी मुझे माफ करतो. आज ISPL संघ म्हणत असेल राणाजी हमें माफ करना, गलती मारे से हो गई. यस आणि यस कमाल मैदानावरती पाहायला मिळते. 17 नंबरचा हा खेळाडू ISPL संघ देखील या चढाईमध्ये किती काय निर्णय दिला जातोय ते पाहावं लागणार. यानंतर मी विनंती करतो स्थानीय लोकाधिकार समितीचे सन्मान्य सरचिटणीस आणि बँक ऑफ इंडिया क्रेडिट सोसायटीचे चेअरमन आदरणीय अजयजी सावंत या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं आपण त्यांना देखील सन्मानित करत आहोत. सन्मान्य अजयजी सावंत. यानंतर आपण विनंती करतोय बँक ऑफ इंडिया कर्मचारी सेनेचे सन्मान्य सरचिटणीस
आणि क्रेडिट सोसायटीचे चेअरमन आदरणीय श्रीकृष्ण शेवाळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. विशेष पुढे सन्मान आगमन बंड्या मारुतीच्या असणार आहे. व्यासपीठावरती विविध क्षेत्रातले असणारे मान्यवर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. हा एक महत्त्वाचा असणारा क्षण आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असतो. अधीक्षक पोलीस महासंचालक कार्यालय मुंबईचे सन्मान्य प्रवीणजी चाफले, पोलीस प्रशासनातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण बंड्या मारुतीच्या व्यासपीठावरती या ठिकाणी आपण करत आहोत. विनंती आहे की आपण प्रवीणजी चाफले यांना व्यासपीठाच्या मध्यभागी आपण सन्मानित करत आहोत. प्रवीणजी चाफले. या स्पर्धेचे सन्मानित दिनेशजी ला. यानंतर आपण पुढच्या सन्मानाकडे जाऊया. पत्रकारितेच्या माध्यमातून ज्यांनी प्रभावी आपल्या लेखणीतून कार्य केलं आणि द परफेक्ट व्हॉइस या इंग्रजी पेपरचे आदरणीय भगवानजी परब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. सन्मान्य भगवानजी परब यांना या ठिकाणी आपण करूया. या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने मी जाताना पाहायला मिळतोय. चांगला सामना पाहायला मिळतो. ISPL 21 ONGC 23 असा हा आपल्याला मॅच सामना पाहायला मिळतो. जर्सी क्रमांक 10 मध्ये चढाई करताना पाहायला भेटेल टीम नीरज मिसाळ चढाई करताना पाहायला मिळतो. अप्रतिम चढाई करताना पाहायला मिळतो. प्रत्येक क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी ही चढाई त्याची पाहायला मिळते. पुन्हा एकदा चढाईसाठी आपल्याला विजय मलिक जर्सी क्रमांक 1 मध्ये परिधान केलेला खेळाडू चढाई करताना पाहायला भेटेल. आंतरराष्ट्रीय ख्यातीचा खेळाडू विजय मलिक, प्रो स्टार कबड्डी खेळाडू. या स्पर्धेच्या निमित्तानं मी विशेष सन्मानाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. स्थानिक वंदे मातरम या संघाचे असणारे माजी खेळाडू आणि बँक ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय खेळाडू सन्मान. या स्पर्धेच्या निमित्तानं एका विशेष सन्मानाकडे आपलं लक्ष वेधलं जात आहे. मुंबई उपनगरच्या स्थानिक उत्कर्षचे असणारे माजी खेळाडू, त्याचबरोबर बँक ऑफ बडोदाचे असणारे माजी राष्ट्रीय खेळाडू आदरणीय सचिनजी मस्कर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. विनंती करतो बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं आदरणीय सचिनजी मस्कर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. व्यासपीठाच्या मध्यभागी हा विशेष सन्मान होतोय. सचिनजी मस्कर. स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या सायंकाळच्या सत्रात
जाऊया मित्रांनो पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. सामना मात्र व्यासपीठावरती काय विशेष सन्मानाकडे मी आपलं लक्ष वेधलं जाणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं गोल्फादेवीचे असणारे माजी खेळाडू, त्याचबरोबर नक्कीच पियुष जाधव, आपण या ठिकाणी 2 दिवस सलग आमच्या बरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करतो, मंडळाच्या वतीनं हा सन्मान केला जातोय. निलेशजी आपल्या शुभास्ते आपण सन्मान करूया. क्रीडा रसिको, सामना चालू असताना थोडंसं लक्ष व्यासपीठाकडे पण राहू द्या. मुंबईतल्या आपण पाहिलं की विश्वशांती क्रीडा मंडळ खेळताना आपल्या सर्वांग सुंदर खेळानं महाराष्ट्रातली मैदानं गाजवत असताना आपण महाराष्ट्रासाठी नेत्रदीपक असं प्रदर्शन केलं आणि आपल्या कार्याची दखल घेऊन सन 2005-06चा असणारा जो महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार अर्थात छत्रपती पुरस्कारानं ज्यांना सन्मानित करण्यात आलं त्याच्या कार्यक्रमाचे असणारे अतिथी लता पांचाळ भगत मागतोय विजयजी जावळेकर. विनंती आहे गुरु आपण हा सन्मान करूया. स्पर्धेतले असणारे महत्त्वाचे क्षण या ठिकाणी आपण अनुभवतोय. मान्यवरांचे सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आलेल्या सर्व मान्यवरांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. बंड्या मारुतीच्या असणाऱ्या व्यासपीठावरती विविध क्षेत्रातले असणारे अनेक मान्यवर आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. या प्रत्येकाचा असणारा सन्मान करणं ही आपली परंपरा आहे आणि निश्चित पाहतोय अत्यंत उत्कंठावर्धक अशा लढती या ठिकाणी लढत चालली ONGC आणि UISPL यांच्या दरम्यानची. केवळ 2 गुणांची ठीक. या स्पर्धेच्या निमित्तानं स्थानिक शिरोडकर महिला संघाकडून ज्यांना आपण पाहिलं वेस्टर्न रेल्वेच्या असणाऱ्या माजी राष्ट्रीय खेळाडू उज्ज्वला गावडे मॅडम व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. उज्ज्वला गावडे मॅडम, विनंती आहे बंड्या मारुतीच्या व्यासपीठावरती कबड्डीतली असणारी ही सगळी जी रत्न आहेत त्यांना सन्मानित करताना विशेष आनंद होतोय. अर्थात निमित्त आहे अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026. तिसरी सायंकाळ, तिसरी लढत चालली आहे ती ONGC आणि UISPL यांच्या दरम्यान. गुणफलक पाहायला मिळतो. ISPL 28, ONGC 30. काही मॅच आता रंगत पाहायला भेटेल असं वाटतंय का आपल्याला की हा सामना कुठेतरी एक टाय ब्रेकर होईल किंवा रिझल्ट लागेल मॅचचा, काय म्हणाल? नाही, विजय मलिक तर टाय ब्रेकरच्या दिशेने जातच नाही आहे. तो सामना आपल्याकडे आपल्या खिशामध्ये घेऊन जाण्याच्या दिशेने दिसतोय. विजय मलिक या चढाईमध्ये देखील गुण मिळवला आहे विजय मलिकने. गुणांचं खातं स्वतःचं आणि संघाचं सुद्धा धावतं ठेवतो आहे खेळाडू. ONGC 31 तर ISPL 28 नाममात्र 3 गुणांची आघाडी आहे या क्षणाला. मला वाटतं या सामन्यामध्ये काहीतरी उलटफेर होण्याची शक्यता देखील आहे, कारण हा सामना कोणत्या दिशेला जातोय हे बघावं लागणार आहे. नक्कीच या ठिकाणी पियुष वेदूनी देखील कमेंट केली आहे. आम्ही 2 दिवस सलग, माहिती आहे आपल्याला कालच्या दिवसामध्ये पालघरचे आपल्याला प्लेअर भेटले बघायला. त्यांनी कमेंट टाकले की आम्ही सलग 2 दिवस आंतरराष्ट्रीय खेळाडू पाहण्यासाठी तर आले होते, त्यांचा खेळ पाहण्यासाठी आलो होतो आणि बंड्या मारुतीने त्यांच्यासाठी जी व्यवस्था केली ना तर ते लोक भारावून गेले. ते सांगतायत की असं नियोजन आयोजन आम्ही आजपर्यंत पाहिलंच नाही आहे. आम्ही सरप्राईज होतो ॲक्च्युली. आमचं म्हणजे आम्ही अचानक स्वतः आले होते
आमचं काही राहण्याचं सोय नव्हती, कुठली जेवणाची सोय नव्हती, परंतु बंड्या मारुती सेवा मंडळाने त्यांची दखल घेतली. 2 दिवस त्यांना राहण्याची व्यवस्था आणि त्याचबरोबर त्यांचं 2 दिवस 2 टाईममध्ये जेवणाची व्यवस्था अशी आमच्या बंड्या मारुती सेवा मंडळाने केली. धन्यवाद तुम्ही पालघरवाले, तुमचं विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. एवढ्या दूरवरून आपण खूप आतून, पालघर जिल्हा म्हटलं तर खूप मोठा जिल्हा आहे, त्या थेट आपण लहान मुलांना घेऊन, त्या मॅडम देखील होत्या, त्या मॅडमचं नाव माझ्यापर्यंत नाही आहे, परंतु त्यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतो की आपण नवीन आता एक जनरेशन तयार करताय कबड्डी खेळासाठी, मुलं आपण दाखल करताय, त्यासाठी आपल्या संपूर्ण पालघर कमिटीचं आणि पालघरमधील आलेल्या सर्व आमच्या पाहुण्यांचं विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. जातो पुन्हा मैदानाच्या दिशेने. ONGC 32 29 ISPL अशी आपल्याला गुणफलक पाहायला मिळते. आणि नक्कीच ही गुणतालिका कुठे कमी होतीये, कुठे वाढतीये, प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढत जाते या सामन्याबद्दल. ही चढाई थोडीशी महत्त्वाची वाटते मला, इथे काहीतरी करावे लागणार आहे. जर्सी क्रमांक एक बिग फाईट, क्लोज फाईट आपण पाहतोय. मान्यवरांचे सन्मान तर आपण या ठिकाणी करत आहोत. एक दिग्गज व्यक्तिमत्वाचा सन्मान आपण यानंतर करणार आहोत, कारण तितकाच तोला मोलाचा असणारं व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आहे. तुम्हा सर्वांच्या साक्षीनं हा एक विशेष सन्मान आपण थोड्याच वेळात आपण करणार आहोत. आमच्या कॉम्बॉक्समध्ये या ठिकाणी जोडल्या जात आहेत. विनंती असेल मेघाली कोरगावकर मॅडम. थोडा वेळ का होईना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कबड्डीपट्टू, महिला कबड्डीपट्टू ज्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाला, आंतरराष्ट्रीय कबड्डीपट्टू मेघाली कोरगावकर मॅडम देखील आमच्याबरोबर जोडले जात आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं. कारण की तुम्ही त्यांचा आवाज प्रो स्टार कबड्डीमध्ये पाहिलाय त्यांचा, परंतु ह्या महत्त्वाच्या जय महाराष्ट्र. इथे उपस्थित सर्व कबड्डीप्रेमी मान्यवर, माझे कबड्डीचा परिवार, मित्रमैत्रीण आणि माझे मार्गदर्शक, या सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. बंड्या मारुती सेवा प्रोत्साहनाची फार गरज आहे यावेळेला कबड्डीला, आणि यातूनच चांगले खेळाडू, जी छोटी मुलं इथे बघतात मॅचेस, प्रेरणा मिळेल, कबड्डी खेळण्याची प्रेरणा मिळेल आणि पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन ते खेळतील. विनंती करणार आहे धन्यवाद. जरा खेळल्यात, बघूया काय जादू करतील आणि युवा पलटण कमबॅक करू शकतात. नक्कीच ताई, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ना, ONGC या संघाला हा सामना जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. जर पराभूत झाले तर या संपूर्ण स्पर्धेतील त्यांचं आव्हान आहे ते संपुष्टात येईल. तर काय म्हणाल ONGC बद्दल? कारण की मोठे स्टार खेळाडू पाहायला मिळतात, विजय मलिक सारखे, अंकित दहिया आहेत, अंकित राणा आहेत, त्यांच्याबद्दल काय म्हणाल? नक्कीच मोठे खेळाडू इथे पाहायला भेटत आहेत, पण कसं आहे म्हणा, डिफेंडिंग म्हणा, तर मला असं वाटतं युवा पलटणने देखील काहीतरी आखणी नक्कीच केली असेल. पण विजय मलिक आहे, त्याला कुठेतरी डिफेन्सने थोडासा ब्रेक लावला आहे, त्यामुळे युवा पलटणच्या हातात पण मी म्हटलं जसं आता एक गुण तो घेऊन गेला तर काही होऊ शकतं. कारण का काय आहे, सिक्का कभी चल सकता है और खोटा भी निकल सकता है. राईट मॅडम, बरोबर आहे तुमचं देखील. ताई, अजून एक प्रश्न करायचा होता. सध्या आपला घराणेशाही जर पाहिली तर कबड्डी म्हणजे तुमच्या DNA मध्येच आहे, रक्तामध्येच आहे. घरामध्ये देखील आता आणखीन एक आंतरराष्ट्रीय कबड्डीपट्टू तुमचे कन्या
त्या देखील खेळतात, त्यांच्याबद्दल काय म्हणाल की एवढी मेहनत केली आता आंतरराष्ट्रीय कीर्तीवर? होतो आणि खूप प्राऊड फील होतं, अभिमान वाटतो, कारण का तिने ते संकेत आधीच दिले होते की ती भारतासाठी खेळणार. आणि आई ते चांगलं जाणते. जसं मी माझ्या आईच्या पोटात असताना माझ्या आईला जाणवलेलं, तशी कुठेतरी मला जाणीव झालेली आणि त्याची पूर्तता ती पुढे करते, सत्यात आमची स्वप्न उतरवते. आणि परंपरा म्हणा किंवा माझ्या आईवडिलांकडून मला प्रेरणा मिळाली, माझ्याकडून तिला मिळाली, तर कुठेतरी ती कबड्डीचा वारसा चालवते, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि इंडिया इंटरनॅशनल लेवल ती तर खेळेलच, पण मी तिला सांगितलं की खेळासाठी खेळ, बस ते महत्वाचं आहे. बरोबर आहे ताई, कारण की तुमच्या घरात नसतो वारसा चालला म्हणजे ना माहिती पडली, तुमच्याकडनं माहिती पडलेली आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही आहे. आता जर पाहिलं तर 33 पुन्हा एकदा ही मॅच थोडीशी आपल्याला आहे ना एक चांगल्या पोझिशनमध्ये ताई पाहायला मिळते. ONGC 36 आहे 33. कारण एक कमेंट पण आली होती आपल्या प्रेक्षकाकडनं की ही सामना टाय ब्रेकर होईल, काय वाटतं होईल टाय ब्रेकर? कदाचित होऊ शकतो, कारण का काय आहे की ONGC जीव तोडून खेळणार आहे, जर हरले तर पूल आउट होतील. Yes. पण मला असं वाटतं की जर पूल आउट होणार या भीतीने जर ते खेळले, त्या प्रेशरने तर खेळले, तर नक्कीच त्याचा परिणाम त्यांच्या गेमवर मॅच संपता होऊ शकतो. याचा ॲडव्हान्टेज युवा पलटणवाले घेऊ शकतात पूर्णपणे. येस येस, नक्कीच ताई आपल्याला पाहायला मिळतं युवा पलटण ISPL संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर तो देखील प्रयत्न करणार की चांगला खेळून या ठिकाणी ONGC ला पण पराभूत करेल. कारण की ONGC असा संघ पाहायला भेटतोय ना, ह्यांनी जर कमबॅक केलं ना तर पुढच्या मॅचेत ना कुठल्या तरी संघाला ना घातकी ठरू शकतात, ते पराभूत करू शकतात, अशी टीम आपल्या ONGC पाहायला मिळते. कारण का ONGC मध्ये पूर्ण भरणा आहे, त्यांचा डिफेन्स पण A1 आहे आणि रेडर विजय मलिक सारखे रेडर घेऊन ONGC खेळते, त्यामुळे पूर्ण टोटल कॉन्फिडन्सने ती टीम खेळते. भले ते प्रेशरमध्ये असतील पण तरी पण त्यांच्या खेळण्यात ना आता सध्या तरी जाणवत नाही. पण मी तुम्हाला काय म्हटलं की मॅच संपता प्रेशर हे येतं खेळाडूला, आणि ते जर प्रेशर त्यांनी नाही घेतलं तर नक्कीच ते विजयी होतील. नक्कीच ताई आपल्याला ऑल इंडिया कबड्डी पाहायला मिळते. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त बंड्या मारुती सेवा मंडळाने आयोजन केलं आणि त्यांचं 75 वर्ष पूर्ण होते बंड्या मारुतीचं. आमच्या बंड्या मारुती सेवा मंडळाबद्दल ताई काय म्हणशील? मी जसं स्टेजवर मगाशी स्पीच दिलं की एक कबड्डीचा वारसा जो आहे तो बंड्या मारुती सेवा मंडळ चालवतोय. इथे डू ऑर डाय रेड चालली आहे, पण तरी देखील मी बोलू इच्छिते की ही टॅकल जबरदस्त होती, पण बाहेर झाली, जास्त घाई झाली. मी डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लब कडनं तू या मैदानात म्हणजे जी समता स्पोर्ट्स क्लब अशी टीम होती, त्यांच्यानी तुमचीच फायनल नसतं मला मैदानात पाहायला भेटली आहे. तर ते एक आठवण, एक उजाळा मी देतोय त्या आठवणीला. म्हणजे या मैदान कबड्डीची पंढरी त्यासाठीच म्हटलं जातं की या मैदानामधून जे प्लेयर आतापर्यंत खेळून गेलेत ना ते रिकामे हाती कोणीच गेले नाहीत. प्रत्येकाने आपलं विश्व निर्माण केलं. आमच्या मैदानाबद्दल नक्कीच काय म्हणशील? यावेळेस 60 वर्ष देखील आपल्या मैदानाला झाली आहेत, त्या आपल्या मैदानाबद्दल काय म्हणशील? हे श्रमिक जिमखानाचं हे तबेला मैदान आहे. हा, right. हे खरंच माझ्यासाठी तरी फार लकी आहे, कारण का मी जेव्हा खेळले तेव्हा इथे मी ऑलराऊंडर, बेस्ट प्लेअर, वन डे असे प्राइजेस मी नेहमी घेऊन गेलेलेच आहे. आणि एक असतं ना, एक आपली लकी प्लेस असते. श्रमिक जिमखाना त्यातलंच एक ग्राउंड आहे की हे मला लकी ठरलेलं आहे. आणि मला असं वाटलं नाही की कधी माझा गेम या ग्राउंडवर झाला नाहीये. मी खेळले तेव्हा मला या ग्राउंडने साथ दिली आणि मला यश मिळालं. नक्कीच ताई, अप्रतिम. आतापर्यंत म्हणजे कबड्डी तू खेळली आहेस, जाणली आहेस, आणि स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रो कबड्डीमध्ये देखील आम्ही सामने पाहताना तुझा आवाज ऐकायचो. तेव्हा ते हिंदीमध्ये कॉमेंट्री असायची. इथे देखील आता प्रेक्षक ऑल इंडिया म्हटलं तर फक्त महाराष्ट्राचे प्रेक्षक बघत नाही आहेत, तर महाराष्ट्राच्या बाहेरचे प्रेक्षक आहेत. आणि महाराष्ट्राचे नव्हे तरी कमेंट पडली होती इटलीवरनं देखील आम्ही एक मॅच पाहतोय, तर त्याचबरोबर नेपाळवरनं देखील प्रेक्षक आमच्यावर जोडले. त्यांच्याबद्दल हिंदीमध्ये बोललं तर काय म्हणशील? यहाँ पे जो टूर्नामेंट यहाँ पे बंड्या मारुति सेवा मंडल जो है, ये संस्था इन्होंने जो ली है, 75 ईयर्स उनको पूरे हुए हैं और ऑल इंडिया लेवल की एक ग्रेड टूर्नामेंट है और 15 साल के बाद ये ए ग्रेड टूर्नामेंट यहाँ पे उन्होंने ली है, तो खासम खास है. और यहाँ पे हर एक अच्छी टीम को बुलाया गया है. हर एक जर युवा पलटणला कमबॅक करायचं असेल तर युवा पलटणला आयदर ऑल आउट तरी करावा लागेल किंवा इथे 5चा डिफेन्स करून त्यांना तिथून बोनस 6चा कव्हर करून बोनस करावं लागेल. काहीतरी प्रॅक्टिसमध्ये त्यांना फेरफार करावी लागेल. येस ताई, बरोबर आहे. कारण की आता सध्या चान्स आहे ONGC कडे की बोनस टाकून आणखीन एक पॉईंट कसा घेता येईल. कारण की आता महत्वाचे काही मिनिटं दिली असतील ती मिळेल. आणि चाललाय रेडला युवा थर्ड रेड आहे ताई, आणि डू ऑर डाय रेड आहे. काय सामना येऊन ठेपला इकडे. आणि बघूया आता, कन्फ्यूज होतोय का ONGCचा डिफेन्स. 2 पॉइंट आणि मॅच इक्वल 37 37 महत्वाची मॅच आहे. 2 पॉइंट
मला असं वाटत होतं की टाय ब्रेकर होऊ शकते, पण अजून एक रेड आहे. या रेड मध्ये आपल्याला पाहायला भेटेल की आता ISPL संघ पुन्हा पलटवार करेल का? चान्स देतात. राईट. इथं पण थर्ड रेड आहे. आता बघा ताई काय होणार आहे. डुवायडायची चढाई आहे. आता बोनस तर ऑन झाला या ठिकाणी. चढाईसाठी पाहायला मिळतोय आपल्याला जर्सी क्रमांक 10 मध्ये अंकित राणा बोनस टाकली आहे. बोनस टाकली हे आहे पण ऑफिशियल्स, येस ऑफिशियल्स निर्णय देतील. महाराष्ट्राचे महापंच आपल्याला विद्याधर गाडीसर पाहायला मिळते. बोनस मिळाले ताई. एका गुणाने या ठिकाणी ONGC संघ आपल्याला विजयी होताना पाहायला मिळतोय. पाहूया, काहीतरी चर्चासत्र चालू आहे ISPL या टीमचं. महाराष्ट्राचे महापंच आपल्याला पाहायला मिळतात. विद्याधर गाडीसर ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत.